पण पोरींना विनंती आहे, पोरीओ जरासं इंस्टाग्रामचा नाद सोडा. रीलच्या नादात रिअल आयुष्य बर्बाद करून घेऊ नका. त्या रीलच्या नादात रिअल आयुष्य बर्बाद करून घेऊ नका. आणि स्नॅपचॅटवर तू जशी आहे तसाच फोटो टाक. तिच्या मोबाईलवर, तिच्या इंस्टाग्रामवर आहे ना, तिच्या रीलवर लव प्यार इश्क दुःख दर्द दिसलं मरस्तोर हना मालमत्ता आपलीच आहे. अरे बाप घरी नवलं चला आणि पोरग 12 येते, बापाचं काम आहे. तू 12 वाजेपर्यंत जागा काऊन होता? तुही काय महापौर सोबत मीटिंग होती का? मरस्तोर हना. केवळ त्याला हन नका, हिच्याकडे भी लक्ष ठेवा. प्यार दुःख दर्द इश्क, अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है, मरस्तोर हना. सध्या काळ पोरिओ तुमचा आहे, फक्त विनंती एकच आहे, पळून जाऊ नका. जगातला कुठलाही कुटाणा करा, 10 दिवस लोक तुम्हाला लक्षात ठेवणार आहे. नंतर डिलीट एपिस्टाईन फाईल. दलिंदरा तू कोणीच नाही, ती हा फक्त पैशावर प्रेम आहे. त्यामुळे नीट राहाय, प्रेम स्वतःवर कर. न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी. आपलं कोणीच नाही या जगात. आपले सर्वाधिक जास्त फॅन 90 प्लेयर. कारण मी काय सांगितलं, कोरोनात सर्व मेले, दारू ने मेले नाही. दारू पिणाऱ्याला हातात लागला नाही. पण हा कार्यक्रम तुमचा गव्हर्नमेंट अखत्यारीत्या असल्यामुळं याच्यावर काही प्रोटोकॉल येतात. नाही तर मग ही भाषा लय चांगली आहे. हां, मी चुकून झालेलो मास्तर आहे, मुळात व्हायचं नव्हतं पण झालो. म्हणजे आपला कार्यक्रम झाला दुखायले म्हशीचं इंजेक्शन वाघारीला. तर बाबा, ज्या महापुरुषांची जयंती आहे, सब्र कर बंदे वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे वो हंसते रह जाएंगे, त्याग दी ख्वाहिशें कुछ अलग कर दिखाने के लिए, सिद्धार्थ में खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए. या जगाला ईश्वराला शांततेचा संदेश देणारे महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध, ज्यांच्या विचारानं महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सदाचार पेरले, ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे, आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, विवेकांचे दुसरे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग, अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाशज्योत पेटविणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा ज्योतिबा फुले, 1.5 दिवसाची शाळा शिकून रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा ज्यांनी घरोघरी पोहोचला, ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत भगवान बाबा, संत सेवालाल महाराज, महात्मा बसवेश्वर, जननायक बिरसा मुंडा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, माता रमाई, माता यशोधरा आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. मला या ठिकाणी बोलण्याचं, तुम्हाला या ठिकाणी ऐकण्याचं मी आवर्जून सांगितलं, एका महिलेला पुढं बसवा, अधिकार एका बाप माणसाने दिला. जखडबंद साखळदंड तटातटा तू ठुडे, तू ठोक ताची दंड, झाली गुलाम सारी मोकळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे. राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी भाषणात कुठेही बोलताना सहसा भारतरत्न हा शब्द टाळत असतो, कारण भारतरत्न या देशातल्या तब्बल 53 लोकांना मिळाला आहे. 53 लोकांना मिळत असताना अलीकडे पाहिलं असेल आपण 17 दिवसामध्ये 5 लोकांना भारतरत्न दिला आहे. त्यामध्ये कर्पुरी ठाकूर आहे, त्यामध्ये तुम्ही नाव ऐकलं असाल एस स्वामीनाथन आहे, लालकृष्ण अडवाणी आहे, चौधरी चरण सिंग आहे, व्ही.पी. सिंग आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांना 1990 जाहीर झालेला भारतरत्न 1991 देण्यात आला. ते वर्ष आपण सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरं केलं गेलं. पण क्रीडा क्षेत्रात एखाद्या व्यक्तीला भारतरत्न दिल्याच्या नंतर, मोबाईल उघडल्याच्या नंतर एखादा क्रीडा क्षेत्रात ज्याला भारतरत्न पुरस्कार मिळाला, तो एखाद्या खेळाची, एखाद्या गेमचं प्रमोशन करत असेल, आपल्या युवकांना वेगळ्या वळणावर जात असेल, आणि या देशातल्या युवकांना आपलं ध्येय सोडून मोबाईल उघडल्यावर मोबाईलमधून एक आवाज येत असेल की जंगली रमी पे आओ ना महाराज. मग जंगली रमी पे आओ ना महाराज एखाद्या व्यक्तीला दिलेला भारतरत्न तो बाबासाहेबांच्या भारतरत्नाची बरोबरी करू शकत नाही. म्हणून बाबासाहेब चंद्र सूर्य तारे असेपर्यंत ते विश्वरत्न आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेणं काळाची गरज आहे. राहिली गोष्ट, तुमचा कार्यक्रम कुठल्याही प्रोटोकॉलमध्ये असेल तर मला प्रोटोकॉल नसतो, हेही लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे का,
तर राज्यघटना कलम 19 नुसार कार्यालय कुठला असो, प्रांगण कुठला असो, हा बोलण्याचा अधिकार एका बापानं दिलाय. त्या बाप माणसाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. महत्वाची गोष्ट काय आहे की जयंतीचा कार्यक्रम आणि पुढे बसलेल्या महिला, आज तुम्ही एवढ्या नट्टापट्टा करून आल्यात. हाच कार्यकाळ 1950च्या अगोदर पहा तुम्ही कुठं होत्या. तुमचा कार्यक्रम लय डेंजर होता. म्हणून पहिले मी तुमच्यावर बोलणार आहे. काल परवा काही लोक, सतीश भाऊ, आमचे परम मित्र सतीश भाऊ आहेत, अमोल भाऊ आहेत, विचारमंचावरले सर्व सन्मान्य मान्यवर आहेत, रेखाताई आहेत. काही लोकांनी पोस्ट टाकल्या की बाबा आपल्या व्यासपीठावर विचारमंचावर हे लोक कमी करा, कारण हे लोक अलीकडे आपल्या विरोधात बोलायलेत. काल परवा मी पोस्ट पाहिल्या, त्याच्यामध्ये मोहबी नाव होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. काल परवा पोस्ट होत्या की बाबा काय सुषमाताई अंधारे असतील, अमोल मिटकरी असतील, अलीकडे काही यूट्यूब इन्फ्लुएन्सर असतील की ज्यांना आपण जयंतीत बोलायलो, पण हे लोक नंतर आपल्या विरोधात बोलतात. मी आवर्जून सांगितलं, बाबासाहेब आंबेडकर कुठल्या जातीची मक्तेदारी नाही. बाबासाहेब आंबेडकर ही राष्ट्रीय अस्मिता आहे. तो विचार मंच, एक गोष्ट आवर्जून, मी बाबासाहेब आंबेडकरांच्या व्हिडिओमुळे व्हायरल झालो होतो. मला इकडं नाही बोललं तर तिकडं बोलणारच आहेत. आणि नाहीच कोणी बोललं तर यूट्यूब चॅनल स्वतःच्या मालकीचे, त्याच्यावर बाबासाहेब मला सांगता येतील. तिकडंही पैसे येतात. हा, हे बी लक्षात घ्या. माणसानं म्हणजे विचार माणसाचे नेक असले पाहिजे. त्या नेक विचारावर का बोलावं लागते, कारण माझा पहिला व्हिडिओ बाबासाहेब सतीश भाऊ व्हायरल झाला होता. म्हणजे अलीकडं काही लोक कमेंट पोस्ट करतात, त्या कमेंटला म्हणजे मोबाईलच्या पोस्टला 2च कमेंट असतात. एक कमेंट कोणतरी नाईस म्हणते, दुसरी कमेंट याचीच असती थँक्यू म्हणलेली. त्याच्याबाहेर धतुरा कुठं घेऊन असतात. विनंती एकच आहे, समाजाचं वातावरण बिघडलेलं आहे. पण हे वातावरण पाहत असताना बाबासाहेबांचा आपण विचार केला तर बाबासाहेबांनी पहिल्यांदा कल्याण करताना जेव्हा घटनेचं लिखाण काम चालू झालं, 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झाली. आणि मसुदा समितीची स्थापना झाल्यावर बाबासाहेबांना सर्वांना आम्हाला एकत्र आणायचं होतं. आणि मग एकत्र आणायचं करायचं आहे काय, तर एकत्र आणताना पहिल्यांदा बाबासाहेबाच्या डोक्यात जात आली नाही, बाबासाहेबांच्या डोक्यात धर्म आला नाही. बाबासाहेबांनी ठरवलं ज्या प्रवर्गावर, ज्या वस्तुस्थितीवर जास्त अन्याय झालाय तो घटक आपल्याला पुढे आणायचा आहे. आणि त्या काळी सर्वाधिक अन्याय होणारी वस्तुस्थिती कोणाची असेल किंवा सर्वाधिक जास्त अन्याय कोणावर झाला असेल, जातीपेक्षा धर्मापेक्षा सर्वाधिक जास्त अन्याय झालेला घटक म्हणजे या देशात सध्या वावरत असलेली महिला. आणि म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं की मला घटनेचं लिखाण करताना पहिल्यांदा मला या महिलांचा उद्धार करायचा आहे. म्हणून या भारतातली नाही तर महाराष्ट्रातली कुठलीही महिला, तिच्या धार्मिक पूजा विधी आराधना, तिच्या धर्माच्या चालीरीती रूढी परंपरा, तिचं धार्मिक स्थळ कुठल्याही ठिकाणी जा, पण जात असताना रस्त्याच्या कानाकोपऱ्यात चौकामध्ये हात वरती करून हातात संविधान घेऊन तुमचा बाप उभा आहे, त्या बापाच्या पाया पडून जा, कारण पहिला उद्धार करता तुमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवा. मग बाबासाहेबांना पहिलं केलं काय, जगातला एकमेव नेता आहे ज्याने आपल्या मंत्रीपदाचा त्याग फक्त तुमच्या कल्याणासाठी केला आहे. अलीकडं भाऊ कोण कोणाच्या गाडीत बसायला पता लागत नाही. मंत्री म्हणल्यावर इसे खलास आहे, पक्ष कोणाचा आहे कळणं, मालक कोण हे कळणं. आणि डॉक्टर पेशंटला नाही भेटला की कंपाऊंडरच मालक व्हायलाय. म्हणून डॉक्टरचं काम असतं पेशंटला 2दा भेटायचं. डॉक्टर नाही भेटला, कंपाऊंडर पक्षच गायब करायला आहे. कार्यक्रम बिघडलेला आहे. या परिस्थितीमध्ये जर या देशातल्या महिलांचा विचार केला तर पहिल्यांदा बाबासाहेबांनी काय केलं, तर बाबासाहेबांना पहिला अधिकार तुम्हाला दिला. इथं 3 जयंती महोत्सव आहेत. यामध्ये 396वी जयंती आहे स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. 199वी जयंती आहे तुमच्या आमच्या घरात शिक्षणाचं वारं ज्या माणसाने निर्माण केलं ते खरे महात्मा ज्योतिबा फुले. आणि 135वी जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. तिघांची विचारधारा पहा, इथं जात मॅटर नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी वैचारिक विचाराचं गुरु मानले महात्मा ज्योतिबा फुले यांना. आपल्याला शिकवलं 1893ला या देशात शिवजयंती सुरू झाली. मान्य आहे, या देशात 1895ला या देशात 1895ला शिवजयंती सुरू झाली. मात्र शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं काम एका बाप माणसानं केलं. ते वर्ष होतं 1873 आणि तो शोध लावला होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावणारे महात्मा ज्योतिबा फुले हे बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक गुरु.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी वैचारिक गुरु मानले छत्रपती शिवाजी महाराजांना. इथं जात मॅटर नाही, विचार एक असणं गरजेचं आहे. सध्या वातावरण एवढं बिघडलेलं आहे. मोबाईल उघडला जातीशिवाय लिखाण नाही, मोबाईल उघडला धर्माशिवाय लिखाण नाही, मोबाईल उघडला अलीकडं बाया असो माणसं असो, टी व्हीमध्ये बातम्या पहा, टी व्हीमध्ये मालिका पहा, फक्त घरातले भांडण आहेत. पिंकीचा विजय असो, कार्यक्रम डिलीट, आणि त्या टी व्हीमध्ये तर लाज राहिली नाही. एका सेकंदाची गोष्ट 15 मिनटं चलती, तिचे डोळे दाखवणार झुप 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 4-5 वेळा कॅमेरा तिच्या याच्यावर. बाई कोमात नेमकं पुढं होतंय काय, होत काहीच धतुरा नसते कोमात, आहे का नाही. त्याच्यानंतर आपल्या तर धमकच नाही तिच्या हातातलं रिमोट हिसकून घ्यायची. का? बाबासाहेब. कार्यक्रम बिघडला. बाबासाहेबांना कल्याण करताना पहिलं तुमचं कल्याण केलं. त्याच्यातलं पहिलं कल्याण कोणतं? तर या देशामध्ये पहिल्यांदा सती जाण्याची प्रथा होती. मान्य आहे इतिहासामध्ये 4 डिसेंबर 1829ला सती प्रथा ही प्रथा बंद करण्यासाठी राजाराम मोहन राय लॉर्ड विल्यम बेंटिंग नावाच्या भारताच्या गव्हर्नर जनरलकडे गेले. त्यांनी कायदा केला. बाबासाहेबांना संविधान लिहिण्या अगोदर बी या देशामध्ये कायदे होते, कायदे नव्हतं असं नाही. पण कायदे तयार करणारे राजे आणि मानणारी जनता याच्यात फरक होता. राजा राजावर आक्रमण करायचा तेव्हा जनता गुलामच असायची. राजाच्या जवळचे जे असायचे ते हैदोस घालायचे. म्हणजे त्या काळी राजा जो कायदा करायचा तो कायदा मनमानी होता. जसं तुम्ही चित्रपट पाहिला असेल सूर्यवंशम, अशा वाट्यावर बसते न्यायनिवाडा करते है ना, त्याला बाहेर काढते गावाच्या. हा कायदा होता का नाही? जुन्या काळातही कायदा होता, पण त्या कायद्यामध्ये राजानं राजावर आक्रमण केलं, जनता गुलामच असायची. जनतेच्या कुठल्याही वैयक्तिक जीवनामध्ये फरक पडायचा नाही. त्या वैयक्तिक जीवनातली समस्या ही माझी समस्या आहे हे जगातल्या एकाच राजाला वाटलं. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाला तुम्ही आम्ही जानता राजा म्हणतो. हे त्याचं मुख्य कारण आहे. आणि मग शिवाजी महाराजांचं जे आपण म्हणतो की बाबा बळीचं राज्य येओ, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य येओ, ही संकल्पना पुढं पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिखाण भाषणातून मांडली. मग शेतकऱ्याचा आसूड असेल, ब्राह्मणाची कसब असेल, ही गुलामगिरी असेल, यातून तुमचे आमचे डोळे उघडण्याचं काम केलं. आणि त्यानंतर ती गोष्ट सत्यता मांडण्याचं काम संविधानात करायचंय. म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं सती प्रथा. म्हणजे काय होतं बाबा, एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावला तर तिला सती जावं लागत होतं. सती कोण महिला जायची? फक्त आपली. काही महिला सती जात नव्हत्या, तिला टक्कल करावं लागत होतं. कळलं का? काहीला टक्कल करावं लागत होतं आणि काहीला सती जावं लागत होतं. ती जात नसेल तर बळजबरी उचलून तिला त्या जाळात ढकलल्या जायचं. जर ती जात नसेल तिच्या हातापायाला येळूचे बांबू बांधल्या जायचे आणि जसं जनावर भाजतात तसं त्या सरणावर तिला भाजल्या जायचं. ही सती प्रथा या देशामध्ये होती. म्हणजे जरी तिला लेकरासाठी जगायचं असेल, तिला वैयक्तिक आयुष्यासाठी जगायचं असेल तर तिला जगण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे कल्याण तुमचं बाबासाहेबांनी केलंय म्हणून पहिला विषय मी तुमच्यावर घेतला आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी तळेगावमध्ये सत्याग्रह केला आहे. महात्मा ज्योतिबा फुलेने आपल्या घरातला पहिले पिण्याचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला आहे. सतीश भाऊ गेलेत, जाऊ द्या. अमोल भाऊ थांबा जरासं, मी जाऊ देपर्यंत जाऊ देत नाही त्यांच्या. माझ्यानंतर ते 2 मिनटं बोलायला होतं. मुख्य गोष्ट काय की सती प्रथा बंदी. अलीकडे पहा, एखादा नवरा मेला, बाई ह्या रडती पहा, 4-5 बायातील धरतात. सोडा बरं तिला. जाळाचा आहार लागल्यावर पळून जावा तीन घराकडं. अलीकडे सर्व नाते मतलबी आहेत. नवरा कमवत आहे, घरी इज्जत आहे. टग्या काहीच कमवत नाही, कार्यक्रम डिलीट आहे. बायको पाणी पण बरोबर टायमाला देत नाही. घरोघरी मातीच्या चुली आहेत. म्हणजे आपण कमवते आहेत तर बायको इज्जत करते, आपण कमवते नाहीत बाबा विषय नाही. तिला एखाद्या प्राण्याचं नाव घ्या, तिला माकडीन म्हणा, आपल्या अख्ख्या घराला जे प्राणी माहीत नाही त्या प्राण्याचे नाव माहीत होतात. एवढा तर अभ्यास बाईचा असतो. आणि आता काही बोलता येईना. म्हणजे सती प्रथा बंद झाली, तिला जगण्याचा अधिकार मिळाला. आपल्या भारतात 1856ला कायदा आला. आता तिनं सती जायचं नाही.
तिला पुनर्विवाह करता आला पाहिजे, पण देशात संविधान नव्हतं. आणि मग भारताच्या राज्यघटनेमध्ये अधिकृत कायदा आला, या देशातल्या महिलेला मरण्याचा अधिकार नाही. आज संविधानाने आपल्याला अधिकार दिला आहे. कलम 21, तुम्हाला जीवित्वाचं स्वातंत्र्य, तुम्हाला तुमच्या शैलीनुसार जगता येते पण मरता येत नाही. एखाद्यानं समजा पॉयझन घेतलं, घेऊ नका, पण घेतलं तर वाचल्यावर पहिले पोलीसवाले येतात, तो काऊन घेतलं, आणि वाचल्यावर पोलीसवाले ह्या 2-4 ठाके आणतात. कारण या देशात मरण्याचं स्वातंत्र्य नाही, जगण्याचं स्वातंत्र्य आहे, ते तुझ्या शैलीनुसार. मग या देशातल्या महिलेला आता सती जाण्याची गरज नाही. जुन्या काळात पुरुष शर्टाचे बटन बदलल्याप्रमाणे बायका बदलायचे. एक माणूस किती बायका करायचा, घरी गेला तो दुसरी बायको आणायचा. आता त्याच्यात धमक आहे का? आता तू शिकलेली आहे. अहो, रात्री 10ला बायकोचा फोन बी आला, याची क्वार्टर 90ची डायरेक्ट 30वर येते. एवढा तर बायकोचा धाक आहे. कारण त्याला माहित आहे बायको किंवा महिला म्हणजे सध्या चाकू है. आमचा कार्यक्रम टरबूज है, टरबूज चाकू पे गिरा, चाकू टरबूज पे गिरा, कटना तो टरबूज ही है. कार्यक्रम डिलीट आमचाच आहे हो. अख्ख्या बाबी तुमच्या बाजूने. म्हणजे जुन्या काळात ही प्रथा होती का नाही, की त्याला वाटेल त्या पद्धतीनं किती बायका करायचा. आता नाही, आता 498 आहे. ही ज्याचे ज्याचे नावं घेतील त्याला पोलीसवाले उचलतात, मरस्तोर मारतात. आणि पोलीसवाले कधीच हातावर मारत नाहीत, ते एकाच जागी मारतात ज्याचं तुल्य काम आहे, ते पोलीसवाले आहेत. म्हणजे तुमच्याकडे किती छान अधिकार आहे. आता तर दुसरं लग्न त्याला करता येते का? नाही. पण तू नोकरीले, मायबापान तू लग्न लावलंय, आणि लग्न लावल्याच्या तुला वाटलं की या दलिंदराचं चारित्र्य बरोबर नाही, याचं घराकडे लक्ष बरोबर नाही, हा व्यसनाधीन आहे, तर तुलाही चुटकी वाजून त्याला नाकारण्याचा अधिकार आहे. जुन्या काळात नव्हता. तो अधिकार एका बापान दिलाय, बाबासाहेब आंबेडकरांनी. जर तो आपली काळजी बरोबर घेत नसेल त्यालाही नाकारण्याचा अधिकार. त्यानंतर विधवा पुनर्विवाह, केवळ नाकारून दुसरं लग्न करण्याचा अधिकार संविधानानं आपल्याला दिलाय. कोणा दिलाय? संविधानानं. कारण कुठल्याही धार्मिक ग्रंथात आपला कार्यक्रम ठोकलाच होता. बाईला नवरा नाही, सामाजिक कार्यात जाऊ द्यायचं नाही. काऊन? अपशकुन होते म्हणून. होतं का नाही? अपशकुन होते म्हणून. मग त्या बाईला नाकारलं जायचं. पण आज संविधानानं सन्मान आहे ना. बाई समजा देशात DYSP आहे, नवरा मेला आहे, बाकीचे भेणार का नाही तिला? सन्मान आहे. तो सन्मान कोणा दिला? संविधानाने दिला. साधी गोष्ट आहे, घरी तू आहे, आज इथं गेली, नवरा 90 आणते, ताण द्यायलाय, पोलीस स्टेशनला फोन लावला की महा नवरा माझा शारीरिक मानसिक छळ करायला आहे. 5 मिनिटात गाडी येते, मुकुंदवाडी, 5च मिनिटात. मागं टाकून नेतात नवऱ्याला, मागं मधात बसाल ती काय नेता आहे काय? मरस्तोर हाणतात. आणि पोलीस स्टेशनमध्ये एकच स्वस्त असते, मार. मरस्तोर हाणतात. आणि जर एखाद्या नवऱ्यानं फोन करू द्यावर पोलीस स्टेशनला की मही बायको मी झोपलो होतो, माझ्या डोक्यावरली ब्लँकेट काढली आणि फडं माझ्या कपाळात 2-4 चापटा हाणल्या, पोलीसवाले त्याला बोलून घेतात, डबल हाणतात. बायल्या बायकोचा मार खातून आमच्याकडे येतो. कार्यक्रम किती डेंजर आहे. आज तुला कोणीही शारीरिक इजा करू शकत नाही, कारण कायदा तुझ्या बाजूने. आणि ते लिहिण्याचं काम एका बापानं केलंय, त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे पहिलं ते स्वातंत्र्य आपल्याला भेटलं की आता कुठलाही व्यक्ती दुसरा विवाह करू शकत नाही तुझ्या मर्जीशिवाय, तुला मारू शकत नाही. त्यानंतर बाबासाहेबांनी ठरवलं की ही पोरगी पण शिकली पाहिजे. केवळ शिकली ना पाहिजे, ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये एखादा माणूस कामाला असेल त्याला पगार असायचा 500 रुपये, आणि बाई कामाला असेल तिला पगार असायचा 300 रुपये. माणूस कामाला असेल तर पगार 500 रुपये, आणि बाई कामाला असेल तर पगार 300 रुपये. मग बाबासाहेबांनी काय केलं? राज्यघटना भाग क्रमांक 4 कलम 39 उपकलम D, राज्यघटना भाग क्रमांक 4 कलम 39 उपकलम D, एका हुद्द्यावर एका पदावर या देशातली महिला आणि पुरुष काम करत असेल तर जेवढा पगार पुरुषाला असेल तेवढाच पगार या देशातल्या बाईला असेल. हे लिहिलंय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. टाळ्या अशा मरेलवाणी वाजायच्या ना. आपल्या भावकीत कोणी मेले का? तुम्हाला सुतक आहे का?
विचार मंचावरल्या लोकांकडे पाहू नका, ते ताणात आहेत. तुम्ही काय ताणात आहेत? विचार मंचावर लोक ताणात आहेत. जेवढं पद मोठं तेवढं टेन्शन. कधी लक्षात घ्या, त्याचा ताण घेऊ नका. एकदा जोरदार टाळ्या हो द्या. इथं गौतमी पाटील असते किती नाचले असत्या तुम्ही. कचकच कांदा कापताना बोट सुईतनं वाचवली डडांग टटांग. हे का नाही मेंटॅलिटी आपली. अरे फ्रेश राहायचं शिका. कळलं का? आपल्या चेहऱ्यावर स्माइल ठेवायची. पुढचं कोमात गेलं पाहिजे याला टेन्शन काऊन येत नाही. तुम्ही ताना दिसल्यावर पुढचा कार्यक्रम ठोकते. टेन्शनमध्ये दिसले तुमच्या फ्लॅटला तुमच्या बाजूचं दलिंदर गिरायक आणते, त्याला कळते काहीतरी कार्यक्रम बिघडला. रिॲलिटी आहे. तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असले लोक मला येड आहे पण सालं नेहमी आनंदातच राहते. तुम्ही नेहमी चेहऱ्यावर 12 वाजलेले. जो कोणतरी गेलं आहे आपल्या इथलं, हां चेहऱ्यावर स्माईल ठेवा. जिंदगी एकदाच आहे. कोण कधी जाईल सांगता येत नाही. पद कोणतं बी असो माणूस मरायले, आणि पद नसलं तरी मरायले. जिम करणारे बी मरायलेत, जिम न मारणारे बी मरायलेत, पळणारे बी मरायलेत, न पळणारे बी मरायलेत, 90 हाणणारे बी मरायलेत, न हाणणारे बी मरायलेत. कोरोनात वाचलं कोण? ज्यानं दारू जास्त पिली ते वाचलं. नेलं कोण? न पिणारं. सर्वात मोठा व्हायरस. एक दारू पेलेलं मेल नाही. खंबेच्या खंबे रिचवले, जिवंत राहिलं. आताही ताण द्यायला लोकांना. अरे जिंदगी एकदाच आहे ना. गुन्ह्या गोविंदान जगता आली पाहिजे. न जाने कौन सी मुलाकात आखरी होगी. आयुष्य एकदा आहे. जग काय म्हणाले त्याचा विचार करू नका. सबसे बडा रोग मेरे बारे में क्या कहेंगे लोग. आपण बेजार ताणात तणावात काऊन आहे? लोक काय म्हणतात? अरे व्हायरल युग आहे. जगातला कुठलाही कुटाणा करा 10 दिवस लोक तुम्हाला लक्षात ठेवणार आहे. नंतर डिलीट. एपिस्टाईन फाईल, एप्स्टीन फाईल गायब झाली का नाही? मग आला घराघरात अशोक खरात, टेबल टेनिस गायब झाला का नाही? आबा बाबा काय बाया. संविधान, विज्ञान, प्रगती, इमान अवकाशात, आणि बाया पाया पडायला कुठं? त्याच्यापाशी. त्याच्याकडे प्यायला पुन्हा थम्सअप. अरे दलिंदर हो, आपल्या अंगात ब्रँडेड देव येऊ द्या. आपल्या अंगात देव येली मर्याई, आणि बाई डफडीच्या तालावर झुलायली डडंग टटंग ओहो, डडंग टटंग आहा ओहो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जी माणसं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या प्रवाहामध्ये येतात ते कधीच अशा भोंदू बिंदू खराताच्या नादी लागत नाही. म्हणून बाबासाहेबाचं संविधान वाचा, हे आपलं काम आहे. आपल्या घरात अंधश्रद्धा का यावी, अंधश्रद्धेनं मुंडकं का घालावं, त्याचं पहिलं कारण आहे नवऱ्याचं काम आहे. आपल्या घरावर लक्ष असलं पाहिजे. पहिली पोरगी आहे आणि तिने डायलॉग हाणला, या बाबाकडे जाऊ पोरग होते, मरस्तोर हाना. जिंदगी एकदाच आहे, काहीच विषय नाही. अंधश्रद्धेपासून लांब राहण्यासाठी पहिलं काम आहे जागरूक तुम्ही व्हा. मरस्तोर हाना कंसात पोरग नसल्यावर, कारण तुझी बायको तुला हाणती हे बी मला माहित आहे. त्याच्या देखत कार्यक्रम बिघडल, बायकोनच हाणून काढला. सांगायचं तात्पर्य महिला मंडळ इथं बसलेल्या पुरुषांनाही सांगतो, जिंदगी एकदा आहे, ती आनंदात जगता आली पाहिजे. जगात किती बेजार व्हा, कुठलंही क्षेत्र घ्या, त्या क्षेत्रात आपला बाप पोहोचलेला आहे. कुठलंही घ्या. जमीन 5 एकर घेतली, लोकांची 500 एकर आहे. आपल्या जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांचा धुरा आहे. आपण माच कुठल्याच गोष्टीचा करू नका. पदाचा नाही, प्रतिष्ठेचा नाही, सन्मानाचा नाही, पैशाचा नाही, कुठल्याच गोष्टीचं. जे आपल्याकडे का त्याच्यापेक्षा कैक पटील लोकांकडे. त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असली पाहिजे. कर्मचारी म्हणून स्माईल असली पाहिजे. एकमेकाला हँडल करता आलं पाहिजे. कर्मचारी म्हणून बाजूला कोणी दिसला, दुःखात दिसला, त्याच्या खांद्यावर हात ठेवता आला पाहिजे. ताण घेऊ नको, मी त्यासोबत आहे म्हणता आलं पाहिजे. ह्याच्या चेहऱ्यावर 12 आणि त्याच्या चेहऱ्यावर 12 झाला 24. घड्याळ बंद. जिंदगी एकदाच आहे ना. कळलं का? पैशावालं बी मरायले, न पैशावालं बी मरायले. उरपाट न पैशावालं उशिरा मरायले, पैशावालं पटकन मरायले. जेवढा जास्त पैसा, आली शुगर, BP 50 गोळ्या,
उसाकडे पाहायचं, खायचं नाही. चहा पाहायचा, प्यायचा नाही. तानातच नेहमी मी. कळलं का? हे भिकारी रस्त्याने पडले, कुठला आजार नाही, बिमारी नाही, ऊन नाही, चप्पल नाही, उन्हाळी नाही. ही डायलॉग आणती, माय लेच गरमायले येशीत बसून. परिस्थितीचं भांडवल करण्यात जमत नाहीये. जिंदगी एकदाच आहे, ऐश्वर्यात जगता आली पाहिजे. कोणी गेल्याच्या नंतर आहे ना, म्हणजे आपण गेल्याच्या नंतर 5 लोकांनी आपले नावं घ्यावेत. आपल्या घरात आज आपण गेलो, इथं क्वार्टर्स असतील तुमचे, तिथं तुमच्या आजोबाचा फोटो नाही. आज्यानं धतुरा केलंच काय? त्याचा फोटो ठेवायचा कायला? पंजाचा फोटो, त्याचं नाव बी माहीत नाही. 396 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला माहीत आहेत. 199 वर्षानंतर महात्मा ज्योतिबा फुले आपल्याला माहीत आहेत. 135 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहीत आहेत. कारण त्या लोकांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून तुमचं आमचं कल्याण केलंय, म्हणून आपण त्यांना ध्यानात ठेवलंय. अरे आपण एखाद्या विभागात काम करताना 4 लोकांनी आपल्याला ध्यानात ठेवलं पाहिजे, एवढं तरी काम करा. आणि 4ही लोक आपल्यापासून नाराज असतील तर आपण पटकन मेलेलं बरं. पटकन तिकीट काढा, कार्यक्रम डिलीट. कोण कधी जाईल सांगता येत नाही. एवढी मोठी प्रॉपर्टी अजित दादा काय घेऊन गेले, त्याच्यात तुम्ही तर इमान क्षेत्रात आहेत. मी तर जाईच ना सध्या, नकोच म्हणलं. मी झाडाच्या एक फांदीवर पण जाईन, वरतून पडलं तरी मरायले माणूस. कोण कधी जाईल सांगता येत नाही. कल का न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी. चेहऱ्यावर स्माईल असली पाहिजे, आनंदाने उत्तर देता आलं पाहिजे. आणि जगासोबत दुश्मनी का रे? ह्या जगाला सध्या प्रेमानं जिंकता येते. आताचा काळ लढाईचा नाही, आताचा काळ तलवारीचा नाही, आताचा काळ प्रेमाचा आहे. जिभेवर साखर असली पाहिजे, डोक्यावर बर्फ असलं पाहिजे, जगाला प्रेम अर्पत आलं पाहिजे, जगाचं प्रेम स्वीकारता आलं पाहिजे. दहशत करून कोणताच मायकालाल या देशामध्ये लोकांच्या मनावर अधिराज्य निर्माण करू शकत नाही. म्हणून प्रेमानं जग जिंकता येते. लोकांसोबत हसत बोला, हसत हसत काही गोष्टी विसरा. कोणाबद्दलच द्वेष ठेवू नका, कोणाबद्दल टीका करू नका, कोणाबद्दलच वाईट बोलू नका. जरी बोलले डिलीट करा. आणि एक गोष्ट, स्वतःचं आत्मपरीक्षण करा. आरशामध्ये भांग पडताना मी शर्ट घालतो तेव्हा पहिल्यांदा विचारत असतो की हे शर्ट मला कसं वाटतंय, ह्याचं पहिलं आत्मपरीक्षण करतो. शर्ट घातल्यावर बायकून विचारतो आपण कसं दिसायलंय, याचा अर्थ बायकून अंदाज करतो जगाला कसं दिसावं. म्हणजे कुठली गोष्ट परिधान करताना, भांग पडताना, केसातून हात फिरवताना एक गोष्ट असते की जगाला कशी दिसावी, दुसरी गोष्ट असती मी कशी मला दिसावी, आणि तिसरी गोष्ट मग ही मला माहीत असते मी किती हरामखोर आहे. ती तिसरी गोष्ट तुम्हाला म्हणली पाहिजे यू आर ग्रेट. तिसरी गोष्ट तुम्हाला म्हणली यू आर ग्रेट. इथल्या भंगार लोकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. ते काम करताना कमवलेल्या प्रॉपर्टीमधून बाबासाहेबांना सांगितलंय समाजासाठी काही देता आलं पाहिजे. आणि त्याला सर्टिफिकेटची गरज नाही, त्याला सर्टिफिकेटची गरज नाही. प्रत्येकच गोष्ट तुमच्या व्हॉट्सअपला, तुमच्या टेलिग्रामला, तुमच्या इंस्टाग्रामला लोकांना पाहावे असे नाही. करता करविता ती गोष्ट पाहिल, त्याचा मोबदला कसा देईल काही सांगता येत नाही. 2021च्या सप्टेंबर नोव्हेंबर महिन्यात 34,000 रुपयामुळे अमोल भाऊ आमचे मित्र आहेत, मालकानं आपलं सामान बाहेर फेकून दिलं होतं. सध्या आपल्यासारखा तर दराराच कोणाचा नाही, लय हवा आहे आपली. नंबर 1 कार्यक्रम चालू आहे सध्या. आणि 10 वर्ष आपल्या कॉम्पिटिशनमध्येच कोण नाही. लय अभ्यास केला मी लोकांना काय लागते त्याचा. जनरल फिजिशियन आहे मी. कोणताही पेशंट येऊ द्या परफेक्टच. आणि मला मी अभ्यास केला आहे, पिवळी गोळी पोटाची, परफेक्ट अभ्यास. गावाकडे होतं ना ते डब्यात गोळी असायची, हिरवी गोळी डड्डांग. कार्यक्रम ते आहे. पण सांगायचं तात्पर्य बाबा की जगाला प्रेमानं जिंकत असताना चेहऱ्यावर स्माईल ठेवा, दुःख मनात ठेवू नका. आणि लय कुठली गोष्ट मनाला लागून घेऊ नका. तुम्ही गेल्यावर सर्व सुरळीत होणार आहे. कोणी तुमच्यामुळे आता सती जाणार नाही. एकानं असा डायलॉग घालला, मह्या बायकोचं मह्यावर लयच प्रेम आहे. आबा बाबा, मह्या शिवती राहूच शकत नाही. महे पोरं म्हणजे महे पोरं, जगात तसे पोरं कोणालाच नाही. महाबाप महिमाय इशेच खलास. काल्पनिक कथा आहे. नारद डेंजर आहे, नादान ठरवलं याची परीक्षा घेतो एकदा. हे लय कुठेही बसलं, मयासारखी बायको कोणालाच भेटली नाही. काय जीव आहे, मी जर मेलो ना नक्की मरणार ती. लोक म्हणायचे थांब रे, नको बेजार होऊ,
आपले लेकरं इशेच खलास, मय बाय बाप शालेन नाही. मग शेवटी ठरवलं नारदाण्याची परीक्षा घेऊ. एक काम कर म्हणले, मी तुला मारतो म्हणले. तू आत्मा तू हा गायब होणार पण तुला आवाज ऐकू येणार. याचा कार्यक्रम डिलीट केला, याला झोपिलं. मग कळलं घरात हे मेलंय म्हणून. आबा याच्या बाजूला याची बायको, देवा तो हा मुर्दा बसो, देवा तो काळं पांढरं हो, याहीला काऊन नेलं आणि मला काऊन नाही नेलं. काय बायको रडायली, हे कोमात गेलं. खरं काय जीव आहे माझ्या बायकोचा. लेकरं आम्ही तर आणखी काही पाहिलं बी नव्हतं. पण देवा वाईट केला तर आमचं कोण, आम्हाला शाळेत कोण नेणार, आमची फीस कोण भरणार, आमच्या शिक्षणाचं काय, आमची पोरगी म्हणली माझ्या लग्नात छत्री कोण धरणार, बापा बापा. ते कोमात गेलो. काय लेकराचा जीव. मथारी आमच्या दगावऱ्या मसनात गेल्या होत्या. म्हणले देवा आम्हाला न्यायचं होतं, त्याला ठेवायचं होतं. बाप मग राहिलंच काय होतं म्हणले, मला न्यायचं होतं पण त्याला ठेवायचं होतं. मग ते नारद डेंजर. त्यानं आपली दूध आणलं वाटीत आणि अशी त्याच्या डोक्यावर फिरवली. आता एक काम आहे म्हणली, डोक्यावर फिरवली, जे कोणी पेल ते मरलं आणि हे जिथं होईल. हां बायको लयच रडू लागली ना. बा बाबा देवा तू असं होन, देवा तू तसं होन, मलाच न्यायचं होतं आणि त्याला काऊन नेलं. ती दुधाची वाटी त्यांनी त्याच्याकडे नेली. ते म्हणले आता असे बी गेलेत तसे बी गेलेत, आणि जर मी मेले आणि याने दुसरी बायको केली आणि ती दलिंदर समजा या लेकराची काळजी घेत नसेल तर मग मला किती वाईट वाटेल. मग आत्म्याला शांती लाभल का. तीन दुधाची वाटी लोटून दिली. कोमात गेले हे अर्ध. मै बायकोले जीव लावती म्हणायचं लेकराकडं. पागल आहे का, आम्ही तर जग पाहायचं राहिले. माय बापाचं लग्न झालं, लेकरं झाले है ना, घर झालं, हे झालं, आमचं तर आणखी आयुष्य राहिले. आम्ही एवढ्या लवकर जाणार नाही. पोरगी छत्री बित्रीचं काय मी लग्न कसं बी करल, पण आता मग जगच पाहायचं राहिलं, मी खायला जाऊ. मथरा डायला घालून लागलं ना. माया तर गौऱ्या मसनात गेल्यात, मथऱ्याकडे वाटी नेली. मथरा म्हणलं मग काय मी उद्या बी जाऊ शकतो, पण मी गेल्यावर सुंदलिंदर हे तिची काळजी घेईल का. मग माईकडे नेली. माईनं डायला खाल्ला. मग काय मी जाऊ शकते, पण त्यांच्या जेवणा पाण्याचं कोण, मी नसल्यावर काय होईल त्यांचं. याला उठीलं छापड मारून. दलिंदरा तू कोणीच नाही, ती हा फक्त पैशावर प्रेम आहे, त्यामुळे नीट राहाय, प्रेम स्वतःवर कर. न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी. आपलं कोणीच नाही या जगात. तुम्ही गेल्यावर सर्व जग सुरळीत चालणार आहे. तुम्ही गेल्यावर इथं विमानतळाच्या परिसरात तुमचा पुतळा बी होणार नाही, एवढे चांगले तुम्ही नाहीत. तुमची पुण्यतिथी जयंती तुमची 13वी, लोक जेवणार पण नाहीत. एवढा कार्यक्रम डेंजर आहे. मग आपलं काम काय, एकदा विषय गुण्यागोविंदान जगता आलं पाहिजे. कोणी मेल्यावर रडण्यापेक्षा आहे ना, त्याच्या 13वीला जाण्यापेक्षा, त्याच्या 10वीला जाण्यापेक्षा तो जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या खांद्यावर हात ठेवता आला पाहिजे, त्याला स्माईल करून बोलता आलं पाहिजे, त्याचा सन्मान आपल्याला करता आला पाहिजे. कारण एक छान वाक्य आहे, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहां में कौन किसी का होने वाला कौन है, क्यों किसी मैयत पे मातम करे हो दोस्तों, मरने वालों को कहाँ पता ये रोने वाला कौन है, ये रोने वाला कौन है. आपलं भाषण सर्वाधिक जास्त फक्त त्या माणसाला समजायले, त्या ग्रीन शर्टवाल्या. तेच आपला नंबर 1 फॅन आहे. आपले सर्वाधिक जास्त फॅन 90 प्लेयर. कारण मी काय सांगितलं, कोरोनात सर्व मेले, दारू ने मेले नाही. दारू पिणाऱ्याला हातात लागला नाही. एनर्जी तशी आहे, शालेय नाही. पण काही असो काका लव यू. अरे एवढं होऊन ते माणूस आपल्या तिथं बसलं, साधी गोष्ट आहे काय. एवढी अंतर्गत ऊर्जा डायरेक्ट असताना काँग्रेसच्या समोर बसून नंबर 1 जाताना आपली गळा भेट, जय हिंद जय महाराष्ट्र, ताण घेऊ नका. हां बाय हो. पहिला मुद्दा होता की बाबा, पहिला तुम्हाला अधिकार दिला सती जायचं नाही. दुसरा अधिकार दिला नवऱ्यानं स्वीकारलं नसेल तर नाकारण्याचा अधिकार. इथं किती पोरी बिना लग्नाच्या आहेत, बिना लग्नाच्या. मग लग्नाच्या नाही, 3च पोरी आहेत बिना लग्नाच्या. बरं जाऊ द्या, 12वी पास किती आहेत, इंस्टाग्रामवर किती आहेत, एक बी नाही. 10वी पास असून इंस्टाग्रामवर किती आहेत, 10वी पास किती आहेत. इथं एकही पोरगी शिकायला नाही. हां 10वी पास म्हणलं ग्रॅज्युएशन त्याच्या पुढचं आहे ना. आता मी तुम्हाला विचारलं इथं 10वी पास किती आहे, सर्वात हातवरती कर काम आहे का नाही. हां आता मी म्हणलं पहिली पास किती जण आहेत, मग तुम्ही डायलॉग आणा मग ग्रॅज्युएशन आहे. वांदेच आहेत का नाही. 10वी पास किती जण आहेत,
ती कोमात आहे, मी 10वी पास खरंच झाले का? झाले तर कोणत्या सेंटरवर झाले? मग ह्या नवऱ्यानं मला किती कॉफ्या दिल्या होत्या? ताना आहेत हे का नाही? चॅलेंज नाही बाळाला. हां, ज्या 10वी पास आहेत, 10वी पास असणारी पोरगी या क्षेत्रामध्ये आपला नवरा नोकरी करतो, एखाद्याची आई नोकरी करत असेल आहे ना, छान पद्धतीचा पगार असेल, आपण फार मोठं स्वप्न पाहिलं असेल, तर मायबापाला एक विनंती आहे, एवढं करून तुम्हाला तुमच्या लेकरांना वेळ देता आला पाहिजे. पोरियो, तुमचे एवढे दिवस चांगले आहेत, येणाऱ्या 2-3 वर्षात तुम्हाला हुंडा चालू होणार आहे. तुम्हाला आता पोरग पोरीला पाहायला येणार नाही. पोरग पाहायला येऊन तू चहा आणि पोहे घेऊन जाणार नाही. माईच्यान मै जीप काळी आहे. येणाऱ्या 2 वर्षात तू त्याला पाहायला जाणार 3 मैत्रिणी घेऊन, हे रुमाल टाकून पाहायला चहा घेऊन येणार, लाजत भुरडत, हा थरथर हात कापणार याचा. तू त्याला विचारणार तुझं नाव, ते हाताची घडी घालणार. तू त्याला विचारणार ही पॅन्ट तुझीच आहे का? कार्यक्रम लय बेकार होणार आहे. पुरुष मंडळी पोरं लक्षात घ्या, सध्या काळ पोरियो तुमचा आहे, फक्त विनंती एकच आहे, पळून जाऊ नका. पहिलं काम आहे. आणि पळून गेल्यावर त्याला दर्जा ठेवा. त्याचे खायचे वांदे, ते खायचे वांदे. तुझ्याकडे 30 आणि त्याच्याकडे 50-80 रुपये भांडवल, कॉफी शॉपला बसले, पिझ्झा खाल्ला, आली वापस. आहे ना, दर्जा असला पाहिजे. प्रेमाला दर्जा असला पाहिजे, त्याला सन्मान असला पाहिजे. ह्या इथून आवारातून पुढच्या रोडपर्यंत जात असताना कोणत्या मायकालांना वाईट नजरेनं आपल्याकडे पाहिलं न पाहिजे. आपल्या बापाचा सन्मान पोरगी या नात्यानं आपण ठेवला पाहिजे. क्षेत्र एज्युकेटेड असो, एज्युकेटेड म्हणजे कपडे शॉर्ट घातले, 2-4 इंग्रजी वाक्य बोलले म्हणजे आपण लय एज्युकेटेड असतो असं नाही. मला इंग्रजी काही धतुरा येत नाही. हिंदी बोललो असतो तुम्ही कोमात गेले असते. हां, बैठे हुए तमाम बाईओ और माणसो, कोमात गेले असेल तुम्ही. हे बोलायला नेमकं काय? आपलं जे आहे तेच बरोबर आहे. उगा कशाला, जे आहे तेच. मला इंग्रजी बोलता येत नाही, पण माझ्याकडे 4 माणसं इंग्रजीवाले कामाला आहेत. हां, शिक्षण नो मॅटर. माझं शिक्षण आहे 12वी डी.एड. मसळ हेकणी असो मोडकी असो, दूध द्याली ना. दुधाशी मतलब लोकायला काय घेणे मग शिक्षण काय डिग्री काय? हां, कोमात घातलं मी लोकायला सध्या. मला काय लोकायला काय लागते. पण पोरींना विनंती आहे, पोरी हो जरासं इंस्टाग्रामचा नाद सोडा. रीलच्या नादात रिअल आयुष्य बर्बाद करून घेऊ नका. त्या रीलच्या नादात रिअल आयुष्य बर्बाद करून घेऊ नका. आणि स्नॅपचॅटवर तू जशी आहे तसाच फोटो टाक. फिल्टर लावू नको. पोरगं कोमात चाललंय, तिथं वेगळी दिसू लागली, रिअल पाहिलं तर मी कोमात गेलो. बेदार होऊ नको. माईचं काम आहे आपली पोरगी कोणाच्या संपर्कात आहे ते पाहणं. माईचे काम आहे शिक्षण भारी घेतलं, आपण चांगल्या एरियात राहायला लागलो, कपडे स्टँडर्ड घातले म्हणजे संस्कार नाहीत. आपलं लेकरू कोणाच्या संपर्कात आहे, वातावरण बिघडलेलं आहे. वातावरण बिघडलेलं आहे. कोणताही मायकाला डायरेक्ट आपल्यासोबत कनेक्ट ठेवत नाही. कुठलंही पोरगं पहिल्यांदा पाहतंय तू अकाउंट पब्लिक आहे का. ही पोराची शाळा असती. आणि पब्लिक अकाउंट दिसलं की आमचं पोरगं डेंजर आहे. संविधानानं तुला अधिकार दिलाय. पोरगं काय करतंय, पोराला माहीत आहे आपला कार्यक्रम टरबूज आहे. पोलीसवाले दोन्ही कोण आम्हाला ठोकतात, म्हणून आमचं पोरगं ट्राय करतंय, पहिल्यांदा तुला 1 टिंब पाठवत आहे टोपोक इंस्टाग्रामवर, अकाउंट पब्लिक. आमची ताई रिप्लाय देत नाही. आमचं पोरगं सफलता एक चुनौती है उसका स्वीकार करो, डबल टिंब टोपोक टोपोक. आमची ताई रिप्लाय देत नाही. आमचं पोरगं कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, 3 टिंब टुपोक टुपोक टुपोक. आमची ताई रिप्लाय देत नाही. पोरगं आबा बाबा 1 टिंब स्पेस, 4 टिंब स्पेस, 3 टिंब सेंड. आमची ताई खालून रिप्लाय देते हम याच यम यम यम. आमचं पोरगं लगेच पिंपळाचं पान पाठवतंय गुलाबी रंगाचं. ते पान बी डेंजर आहे. असं खाली जातंय वरती येतंय जुई झाप. लगेच तिथून कार्यक्रम नंबर 1, मोबाईल नंबर. आणि मोबाईल नंबरवरून कुठं, पहिली भेट कॉफी शॉप. इथून कपडे टाईट घालती आहे ना, परिस्थिती वाईट असते, मायबापानं कष्ट केले असते, ती विसरून जातील. कॉफी शॉपमध्ये गेल्यावर हे भिकार सोड तिला विचारते तुला काय हवं. भाषा तर एवढी बदलती याची. हां, तुला काय हवं. त्याच्यात ही डायलॉग घालती मला पिझ्झा हवा. अशी गोल भाकर येते त्याच्यावर कांदा असते. हां पिझ्झा
आणि मग काट्याचा चमचा, बापा आईच्याकडे एवढूसाच रुमाल, काय म्हणतात त्याला बारीक सर्व, हां हँकिम का? नाही आमचे लफडे नव्हतेच ना. हा काय असेल नॅपकिन बारीकसा, अशी आल्हादी होटं पुसती. आणि आमचा उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष टक लावून पाहतो, बंबाट मेकअप असते. बारीकसा घास खाती, 1 तास लावती पिझ्झा खायला. बारीकसा घास आल्हादी खाणार, लय वेळ लावणार, एक घास खाताना 15 मिनटं बोलणार. आणि काय सांगितलंय ना पिझ्झा, आणि घरी भिंतीकड तोंड करून काला करून खाती. तिथं पिझ्झा सांगती आणि ही त्याला विचारते तुला काय हवं? आमचं दलिंदर कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी? अरे घरी काळ्या परातीत चहा पेणारा तू. जे नाही ते दाखवायचं का? गरज आहे का? मायबापाला विनंती आहे, येणारा काळ एवढा वाईट आहे, जरी आपल्याला संविधानानं खूप दिलंय पण आपल्याला ते जपता पण आलं पाहिजे. संविधानानं आपल्याला खूप दिलंय ते आपल्याला जपता आलं पाहिजे. अरे पगार आपला समान केला, आपल्याला नवरा निवडण्याचा अधिकार दिला, तो वाईट असेल तर त्याला डिलीट मारण्याचाही अधिकार दिला, नोकरी करण्याचा अधिकार दिला. एवढंच नाही, आमच्यापेक्षा जास्त अधिकार तुम्हाला आहेत. आज आमचा कार्यक्रम डिलीट आहे. कलम 21 जीवित्वाचं स्वातंत्र्य, तुम्हाला तुमच्या शैलीनुसार राहता येते. कलम 21 तुम्हाला तुमच्या शैलीनुसार राहता येते. जुन्या काळात 20 मार्च 1927ला बाबासाहेब आंबेडकर चौदार तळ्याचा सत्याग्रह करताना आपल्या बायाकडे पाहिलं, तेव्हा आपल्या बाईची ओळख होती, तिला गुडघ्याच्या खाली साडी नेसण्याचा अधिकार नव्हता. आज महिलांचे साड्या असतील, मेकअप असतील, घरात प्रत्येकाच्या घरात पहा, कुठलाही सण येऊ द्या ती डायलॉग हाणती मला साडीच नाही, अख्खं कपाट भरलेलं असते. आणि याचा कार्यक्रम 3 अंडरपॅन्ट 2 बनेन, डिलीट कार्यक्रम, 4 ड्रेस, तिचं अख्खं कपाट भरलेलं तरी डायलॉग हाणती साडीच नाही. डायलॉग हाणती का नाही? ही महिला मंडळ आहे. म्हणजे आज कलम 21 नुसार तुम्हाला जगण्याचं जीवित्वाचं स्वातंत्र्य दिलं आमच्यापेक्षा जास्त. जुना काळ होता ज्या बाईला या देशामध्ये गुडघ्याच्या खाली साडी नेसण्याचा अधिकार नव्हता, ह्या देशात आज बाई महिला एवढे पुरुष बसलेत, त्या पुरुषाच्या मधोमध आहे ना सुंदर मेकअप करून बसली. ही ताकद कुठल्या धार्मिक ग्रंथाची नाही, फक्त बाबासाहेबाच्या संविधानाची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवा. महिलांना विनंती आहे, तुम्ही पद घेतल्यावर ते स्वीकारायचं शिका. नाही तर गावाकडे पंचायत समिती सदस्य महिला ही शेतात आणि दलिंदर गाडी घ्यायला नाव टाकायला हवा करायले. रियालिटी आहे, तिनंच तो अधिकार जोपासला पाहिजे. अरे या देशामध्ये एक महिला आहे आदिवासी समाजाची, शिक्षक, राज्यपाल, देशाची राष्ट्रपती. कुठल्या धार्मिक ग्रंथामुळं नाही, फक्त भारताच्या संविधानामुळं. तो अधिकार तुम्हाला संविधानाने दिलाय, तो उपभोगता आला पाहिजे. आज आमच्यापेक्षा लय गोष्टी तुमच्या भारी आहेत, लय भारी म्हणालो. आज कलम 21 नुसार जीवित्वाचं स्वातंत्र्य. मला सांगा, आज तुम्ही तर नट्टापट्टा केला, मेकअप केले, तुमचा भांग आला वेगवेगळा, पॉप नावाचा भांग आहे, पूर्ण केस मागे घेणे, मधात उचकिणे, नाही उचकले मधात ईट ठेव म्हणायचा अधिकार आहे कोणाला? कलम 21 जीवित्वाचं स्वातंत्र्य. कलम 21 त्या शैलीनुसार राहण्याचं स्वातंत्र्य. मला सांगा, जीन्स पॅन्ट कोणाची होती? आमची. हो, जीन्स पॅन्ट कोण घालत होतं? आता जीन्स पॅन्ट पोरीकडे गेली की नाही? आमची धमक आहे का आमची जीन्स पॅन्ट आहे तुम्ही कसं काय घालायला? कलम 21 आपल्या शैलीनुसार राहण्याचा अधिकार, रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. टी शर्ट कोणाचं होतं? आमचं. पोरीकडे गेलं का नाही? सध्या पोरी टी शर्ट घालायला का नाही? आमची धमक एक म्हणायची. टी शर्ट कसं काय? कलम 21 जीवित्वाचं स्वातंत्र्य, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शर्ट पॅन्ट शर्टिंग करणे काम कोणाचं? पुरुषांचं. शर्ट हे ना, पॅन्ट असेल शर्ट असेल, शर्टिंग करणं. आज IT क्षेत्रात पोरगी शर्टिंग करून हे का नाही? वैमानिक क्षेत्रात पोरगी शर्टिंग करून हे का नाही? म्हणजे मला सांगा, आमची जीन्स पॅन्ट तुमच्याकडे गेली का नाही? मायका लाल कोणता बोलू शकतो का? नाही. संविधानिक अधिकार आहे, तुमच्या शैलीनुसार तुम्हाला राहता येते. एखादीला वाटलं मला टकली करायची, काय हरकत नाही. जीन्स पॅन्ट काय हरकत नाही, टी शर्ट काय हरकत नाही, शर्ट पॅन्ट शर्टिंग काय हरकत नाही. पण बाबासाहेबांनी तुम्हाला एवढं दिलंय, वर्षानुवर्ष चंद्र सूर्य तारे असेपर्यंत तुम्ही आमची जीन्स पॅन्ट घालू शकता, टी शर्ट घालू शकता, शर्ट पॅन्ट शर्टिंग करू शकता.
पण मायकाला आमच्या एकाही पुरुषात धमक नाही, तुमचा गाऊन घालून इथं बसायची. आमच्यापेक्षा अधिकार तुम्हाला जास्त आहे का नाही? बरं एखाद्यानं आमच्या धाडस केलं, समजा पंजाबी ड्रेस घालून इथं बसलं, तर आमच्या दलिंद डायला खांदे ते बहुतेक आपल्यात नाही. अहो चॅलेंज आहे का? मग तुम्ही आमच्यापेक्षा पुढे आहेत का नाही? लोक डायला घालतात बाया पुरुषांच्या बरोबर नाही हो, 5 पावलं पुढे आहेत तुम्ही. आहे का आमच्यात धमक? गाऊन घालून इथं बसायची, पंजाबी ड्रेस घालून इथं बसला, आपले डायला घालतील आपल्यात नाही, ते प्रॉब्लेम आहे त्याच्यात. अहो आमचे आमच्याला स्वीकारणार नाहीत, ही रियालिटी की नाही? म्हणजे महिला मंडळाला बाबासाहेबांना एवढं दिले, पण देत असताना तुमचं हे काम आहे ते जोपासता आलं पाहिजे, त्याचा सन्मान तुम्ही करता आला पाहिजे. तुम्ही अंधश्रद्धेपासून लांब राहिल्या पाहिजे. तुम्ही शिक्षण प्रवाहात लेकरं आणले पाहिजे, लेकराकडे लक्ष दिलं पाहिजे. काळ बेकार आहे. आपण मोठ्या शहरात राहतो, अशा शहरामध्ये की तर दररोज पेपर उघडला 2-3 मर्डर असतात. कुठली वेळ कधी आपल्या घरापर्यंत येईल सांगता येत नाही. त्यासाठी बापाचं माईचं काम हे आपल्या पोराच्या मोबाईलकर पोरीच्या मोबाईलकर लक्ष ठेवणे. तिच्या मोबाईलवर, तिच्या इंस्टाग्रामवर आहे ना, तिच्या रीलवर लव प्यार इश्क दुःख दर्द दिसलं, मरस्तोर हना मालमत्ता आपलीच आहे. 3 रूम असतात ना इथं, क्वार्टरला किती रूम आहेत? 1 रूम फक्त मारायसाठी ठेवा, पुढची रूम गलतीत दिसलं हल्लं. कारण काय झालं, गव्हर्नमेंटनं अलीकडे कायदा काढला, शिक्षकाने विद्यार्थ्याला मारायचं नाही. मारणं तर लांब, शिक्षकाने विद्यार्थ्याकडे डोळे वटारून पाहायचं नाही. आणि पोराने मास्तराला हल्ल्यावर त्यानं कोणाला न्याय मागायचा आहे का नाही? येणाऱ्या काळात अरे हे मायबाप कलेक्टर ऑफिसला जाणार, येणाऱ्या 1-2 वर्षात हे मायबाप तहसील ऑफिसला जाणार, कलेक्टरला तहसीलला निवेदन देणार, हप्त्यातून एकदा आमच्या पोराला शिक्षकाला मारण्याचं परमिशन द्या, हे म्हणणार काही दिवसांनी. कारण पोरग सेपारले 11-12चं पोरग 20 इंच कंबर आहे, उचलून बाजूला ठेवता येते. आणि त्याचा ॲटिट्यूड पहा, कटिंग तर कुठून आणली काय माहीत, अख्खं पीक गायब केलं आणि तण ठेवले आणि त्याला कलर हाणायला. आमचे दलिंदर तुमची कॉपी करू शकत म्हणून भवाळीत बाळी घालायला कार्यक्रमच आहे का नाही? म्हणजे सुधारणं इशेत नाही. काही काही दलिंदर पाहिले मी, अख्खी पॅन्ट नंबर 1 है इथं फाडली, कसं काय? फॅशन है. अरे घर में राशन का प्रश्न आहे बाबू, तू फॅशनच्या कहायला नादी लागायला. आणि इंग्रजीत तुम्हाला येतेच कुठं, मोबाईलचे उपकार आहेत. हॅपीची स्पेलिंग येत नाही, एच लिहिल्यावर बाकीचं खालून येते. बर्थडे बी लिहिल्यावर बाकीचं खालून येते. ॲनिव्हर्सरी एन लिहिल्यावर बाकीचं खालून येते. आणि त्याच्यात पोरगी 10वीलाच शिकायला, तिला मोबाईलची गरज आहे का? मग तिला मोबाईल दिला असेल तर बापाचं काम आहे माईला आणि तिला दोघीला आणायचं. तात्पर्य तेवढा दरारा असेल तर, नाही तर तूच मार खाशील. फॉर्ममध्ये गेला, दोघींनी मिळून हल्ला आहे का नाही? दुसरा दोघी भेटले, दोघांनी मार खाल्ला, इथे चर्चा केली, उगाच ऐकलं त्याचं. कार्यक्रम ते आहे का नाही? म्हणजे विनंती आहे, आपली पोरगी आपलं पोरग याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. काळ एवढा वाईट आहे. आताचं जे पोरग आहे, हे आताचे जे पोरं आहेत, हे पोरं फॉलो कोणाला करायलेत? समाजामध्ये दहशत माजवणारा. हे फॉलो कोणाला करायलेत? समाजामध्ये आतंक मालवणारा. फॉलो कोणाला करायलेत? ज्यानं समाजामध्ये गुंडागिरी निर्माण केली आहे, ज्यानं आपापाचा पैसा कमवला आहे, त्याला हे फॉलो करायले. हे सध्या बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फॉलो करणं, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं अनुशासन फॉलो करणं, हे महात्मा ज्योतिबा फुलेंचं शिक्षण फॉलो करणं, हे फॉलो कोणाला करायले? याचे लहान लेकराचे फॉलोअर कोण आहेत? ज्यानं गाड्या फिरवल्यात, ज्यानं दहशत माजवली आहे, ज्यानं आपापाचा पैसा आहे, उगं काहीतरी नाही ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला फॉलो करण्याचं काम या लेकरांनी केलं. तेव्हा माईचं बापाचं काम आहे की आपल्या लेकराकडं आपल्या पोरीकडं आपलं लक्ष असलं पाहिजे. पोरीला विनंती आहे, तू कॉफी शॉपला जाय, कॉफी शॉपला गेल्यावर कोल्ड कॉफी सांग, त्याच्यामध्ये बढियापैकी असा ट्रे असला पाहिजे. त्या कॉफी पिताना तू सेल्फी ठेवली पाहिजे आणि सेल्फी काढता काढता मागं तुझा बाप असला पाहिजे. ती कॉफी तुझ्या पहिल्या पगाराची असली पाहिजे आणि ती कॉफी तुझ्या बापाला तुझ्या बाजू घातली पाहिजे. आयरा गैरा नथू खैरा आपल्या संपर्कात नसला पाहिजे. 2 वर्षाच्या गाढवासारखी मेहनत माणसाचा विषय सिंहासारखी करती, पण आता माच केला ना, येणारा काळ वाईट येतो. आणि जगात काही बदलो न बदलो, वेळ मात्र बलवान आहे, तिची काळजी करा. कारण सही समय पे तय कर तुझे करना क्या है, न तो समय तय करेगा तेरा करना क्या है. वेळ फार वाईट आहे, ती वेळ आपल्याला जपता आली पाहिजे.
आपल्या घरासाठी, आपल्या घराच्या मेहनतीसाठी, मायबापाच्या स्वप्नासाठी काही दिवस आपण काही गोष्टी डेडिकेशनमध्ये घातल्या पाहिजे, काही गोष्टी आपण नाकारल्या पाहिजे. आणि याला कोणी कांगणेसरी हो का कोणता मायकाला आली हो, भाषणानं लय मोठा फरक पडत नाही. लय तिस्मारखान इथं येऊन गेले, लय जण बोलले, लय मोठं परिवर्तन नाही. आपल्याला पहिल्यांदा कुठली गोष्ट माझी म्हणता आली पाहिजे, स्वप्नाबद्दल जागरूक होता आलं पाहिजे. भाषणानं काय फरक पडला? काही नाही. कित्येक लोक आले, कित्येक बोलले, वातावरण तेच चालू आहे. सरकारी मालमत्ता खराब कोणं केली? आपणच केली. का? ती मालमत्ता आपण आपली म्हणली. हा परिसर आपला म्हणल्यावर कोपऱ्यात कुठेही थुकणार आहे आपण. घर माझं म्हणतो तेव्हा आपण थुकत नाही. तर या देशाबद्दलची भूमिका आपल्याला माझी वाटली पाहिजे. त्यासाठी मायबापाचा विनंती आहे, आपल्या लेकरावर लक्ष ठेवा, नाहीतर हप्त्यातून एक वार ठरवा. वार उद्या शनिवार आहे, चांगला वार आहे, वेळ दुपारी 2. काहीच करू नका. दुपारी 2 वाजता 2 तरी ठाके पोरा हाना, त्याचं चुको न चुको तरी हाना चार्जिंगसाठी. काहीच नाही. हप्त्यातून एकदा वार शनिवार, वेळ दुपारी 2, 10x10ची रूम, कोपच्यात नेणे, बका बका हाणणे, सोडून देणे, पोरान बापाकडे पाहणे, स्माईल करणे, बापान कॉलरला हात मारणे, तेरा बाप अभी भी जिंदा है. गरजेचं आहे. याला कळलं पाहिजे, यार कोणीतरी आपल्यावर कंट्रोल करणार आहे, कोणीतरी आहे की ज्याच्यामुळे आपल्याला नीट राहावं लागते. अरे बाप घरी 9ला चला आणि पोरगं 12ला येते, बापाचं काम आहे. तू 12 वाजेपर्यंत जागा काऊन होता? तुही काय महापौरसोबत मीटिंग होती का? मरस तो राहणार. केवळ त्याला हन नका, हिच्याकडे भी लक्ष ठेवा. प्यार दुःख दर्द इश्क, अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है? मरस तो राहणार. 10वी लेन मोहब्बत इसेत नाही. हिला पण हिनं माईची साडी नेसली, मेकअप केलं, स्टोरी ठेवली. कोणीच नव्हतं रे कहना माझ्या मना, तुझ्यासाठी आले हे वना. हाना, हिला बी हाना, काही फरक पडत नाही. रविवार संध्याकाळी 7 स्वयंपाक झाल्यावर मरस्तोर हाणायची, 8 वाजता जेवू घालायची, कारण ती लक्ष्मी आहे मन मन. आहे की नाही? काळ बेकार आहे, परिस्थिती वाईट आहे, हे लक्षात घ्या. केवळ प्रमाण भाषा बोलणं, शब्दाचा लय ठेवणं, शब्द मागं पुढं न होता बोलणं, हे आपल्याला जमत नाही आहे. भाषण करणं आमचा पायगंडा नाही. आपलं काम क्लास घेणे, विद्यार्थ्यांना शिकवणं आहे. हे बळजबरी लोकांना माया बोकांडीवर दिलेली जबाबदारी आहे. हे काय आपलं काम नाही, रियालिटी आहे. पण सांगायचं तात्पर्य, पिढी सुधारणा काळाची गरज आहे. बापाला माईला विनंती आहे. हा विचारमंच आहे. विचारमंचावर कोण बसले? या ठिकाणचे पदाधिकारी. विचारमंचावर कोण बसले? कार्यक्रमाचे आयोजक. विचारमंचावर कोण बसले? सामाजिक क्षेत्रातले व्यक्ती. अरे आपल्या पोरीला, आपल्या पोराला राग आला पाहिजे. पुढच्या वर्षीचा जयंतीचा कार्यक्रम असला पाहिजे, संयुक्त जयंती असली पाहिजे. मी एखाद्या पदाला गवसणी घातली पाहिजे. मी PSI STI डेप्टी कलेक्टर झाली पाहिजे. साला मी त्या खुर्चीवर बसली पाहिजे, पण मायामुळं मा बाप त्या बाजूच्या खुर्चीवर बसला पाहिजे. हे स्वप्न लेकरानं उराशी बाळगलं पाहिजे. त्याला कांगणेसरच्या भाषणाची गरज काय नाही. परिस्थिती बदलायची आहे. तुम्हाला तुमच्या परिस्थितीचा राग आला पाहिजे. विनंती एकच आहे, लेकराकडे लक्ष ठेवा. महिलांना विनंती आहे, आपल्या गरजा आणि आपली परिस्थिती याची जाणीव वारंवार लेकराला होऊ द्या. कारण तुम्ही अशा ठिकाणी शिकलात, आपल्याला पेन भेटला नाही तेव्हा आपल्या बापानं पेनाची कांडी घेऊन दिलेली आहे. आता कोणत्याच लेकराच्या आयुष्यात एवढी वाईट वेळ नाही की बापाला कांडी विकत घ्यावी लागेल. बाप 1 मिनिटात पेन देतो, पण बापाचं काम आहे पेन देताना देखील त्याला कळवा की 10 रुपयाची किंमत काय आहे. हे तुमचं काम आहे. तुमची परिस्थिती त्यानं जाणली पाहिजे. तुमच्याकडे येलेला पैसा किती आहे, तुमचा पगार किती आहे, पगाराचं विश्लेषण किती आहे, घरात उरतात किती, मोठ्या पोरीच्या लग्नाच्या प्रश्नाचं काय, सोयरी का नाकारली गेली, ह्या प्रत्येक गोष्टी आपण लेकराच्या मनात रुजवल्या पाहिजे. आपली परिस्थिती काय आहे हे त्याच्या लक्षात आणून दिली पाहिजे. केवळ भाषणबाजीनं लय मोठं परिवर्तन होत नाही. कारण जगातला एकमेव देश आहे, इथं दररोज भाषणं ठोकल्या जातात, पण पेपर उघडला की बलात्काराशिवाय घटना नाही, पेपर उघडला भ्रष्टाचाराशिवाय घटना नाही, पेपर उघडला खंडणीशिवाय घटना नाही, पेपर उघडला मर्डरशिवाय घटना नाही. पेपर आज पहा, पहिलं पान रिबीन कापली, मारामाऱ्या, उड्डाणपुलाखाली एकाने एकाच भोसकले, आणि शेवटचं पान चंदेरी दुनिया, कॅटरीना कैफचं नवीन घरात स्वागत, डिटेल वाचायला आहे. आणि त्याच्या पलीकडलं पान रांगोळी शिका, महिला मंडळ, रव्याचा शिरा कसा बनायचा, करून पाहती, पाणी कमी शिरा जास्त, डबल रवा टाकती,
पाणी कमी पडते, पुन्हा पाणी टाकती पाणी जास्त. 1 क्विंटलचा शिरा केला, फुकट गाव जीव घालावा लागला. कृतीयुक्त अध्यापन आहे ना. काय वाचावं हे बी गरजेचं आहे. त्याच्यात आपापाच्या मार्गावर येणाऱ्या पैशावर विश्वास ठेवू नका आहे ना. कल्याण चौफेर मुंबई आकडा क्रमांक 7. गुल्ल्या बादशाह काही काही वाटतं तिकडून पैसा मिळवा, नाही ते काहीच लोकांना धार्जी नसते बापा. काही काहीचं आखं जाते, त्यामुळे त्याही मार्गाने पैसा मिळवता येत नाही. सांगायचं तात्पर्य, भाषणानं लय मोठं परिवर्तन या देशात झालं नाही. जर देशात भाषणानं परिवर्तन झालं असेल तर आजही या देशात पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळ दंडानं बांधून ठेवावं लागते. हे आपला देश आहे भारत. आज असा देश आहे ज्या देशात आजही पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळ दंडानं बांधून नाही, येल्डिंग करून ठेवावं लागते. ग्लास न्यायला अमेरिकेचा माणूस येते, जपानचा येते. ग्लास नेतंय कोण? आपलंच भिकारचोट. काहीच सोडलं नाही हो. ज्याच्या वाटेल जे आलं त्या हरामखोरानं तसा देश लुटलाय. नीट नावाची परीक्षा आहे, देश पातळीवर होते. या गोरगरिबाच्या लेकरांना पाहिलेलं वैद्यकीय स्वप्न होतं, ते स्वप्न देखील या हरामखोराने हिरावून घेतलं आहे ना. पैशाचा धंदा लावला, क्लास क्षेत्रात धंद्यावाले घुसले. कोणीच चांगलं नाही आहे, म्हणून आपल्या लेकरावर आपलं कंट्रोल पाहिजे. दुनिया हरामखोर आहे. कोण कधी कसा आपल्या घरापर्यंत येईल सांगत नाही. 3.5 वर्षाचं लेकरू आहे, 65 वर्ष वय होतं आहे ना. तिच्या गळ्यामध्ये स्वाक सापडला आहे. केवळ अत्याचार नाही, त्याच्यानंतर दगडान ठेचून मारल्याच्या नंतर त्या लेकराचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवला आहे. कोणाची वेळ कधी येईल, कोणावर कदाच सैतान कसा आपल्या घरापर्यंत येईल, आपल्या लेकराला ते शिकवा. कोणत्याच हरामखोराचा बिस्किट बी नको, कोणत्याच हरामखोराची चॉकलेट बी नको. कोण कधी कसा येईल सांगत नाही. 2 पैसे कमी कमवा, पण लेकराच्या सानिध्यात राहा, लेकराच्या संपर्कात राहा. आणि लेकरू कलेक्टर डेप्टी कलेक्टर नाही झालं तरी चालतंय, पण बाप या नात्यानं पोरीला विचारलं, बाळा तुला काय व्हायचं? पोरीनं बापाच्या डोळ्यात डोळे घातले आणि पोरगी म्हणली, पप्पा मला तुमच्यासारखं व्हायचंय. जगात सर्वात सुखी तुम्ही आहे, सर्वात सुखी तुम्ही आहे. 3रीला माई पोरगी आहे, 8 वर्षाची पोरगी आहे. जगात काय चालतंय ह्या प्रत्येक गोष्टीवर 1 तास मी तिला देत असतो आणि या गोष्टीवर बोलत असतो. तिला जागरूक करा. केवळ गरिबीवर भाषणं दिल्यानं थोडं होतंय, आपल्याला ती जाणीव करून द्यावं लागेल. ते तुमचं काम आहे. माझ्या पोरीने एक बाबासाहेबाच्या गाण्यावर डान्स केला. शाळेतल्या तिच्या मैत्रिणी म्हणल्या, तू त्याची आहे का? डेंजर लोक आजकाल. माझी पोरगी म्हणली, माझ्या बापानं सांगितलं जातबीत काय नसते. पोरगी 8 वर्षाची. हे बापाचं काम आहे तिच्या डोक्यात काय बिंबवायचं. त्यासाठी वेळ तुम्हाला द्यावा लागेल. लेकरात जगात काय घडतं यावर बोलावं लागेल. राहिली गोष्ट भाषणात काय धतुरा फरक पडला. पानपोईवरला ग्लास सांगितला मी, साखळ दंडानं बांधून नाही, एडिंग करून ठेवावं लागते. जगातला एकमेव देश आहे ज्या देशात आजही बँकेत ठेवलेला बिना ढाकणाचा 2 रुपयाचा पेन सुतुळीन बांधून ठेवावं लागते. पेन नेतंय कोण? आपलेच भिकारचोट हो. रोड झाल्यावर करतंय, पाईपलाईन टाकायची राहिली, रोड खोदला कोण? अरे या देशात ट्रेनमध्ये संडाचं टमरेल बांधून ठेवावं लागते. हे मेंटॅलिटी आहे. परिवर्तन होतंय का त्यानं? नाही. एवढी गव्हर्नमेंटचं टॉयलेट बाथरूम छान बांधले, त्याच्यात पिंपळाचं पान काढून मधात बाण घालून अलीकडे याचं नाव पलीकडे अख्ख्या गावाचं नाव कोण लिहिलं रे? आपल्या दलिताला लिहिलं का नाही? सांगायचं तात्पर्य, हा भारत माझा देश आहे, आपला नाही. आपला म्हणल्यावर जबाबदारी आपण दुसऱ्यावर ढकलतो. हा कार्यक्रम आपला म्हणलं त्या मूर्त्या कोणीतरी नेऊन ठेवील. कार्यक्रम आपला म्हणलं ह्या खुर्च्या कोणीतरी जमा करेल. कार्यक्रम आपला म्हणलं कोण जेवल, काय व्यवस्था केली, आम्हाला काय घेणे. पण कार्यक्रम माझा म्हणल्यावर हा डायज मी स्वतः उचलेल. कार्यक्रम माझा म्हणल्यावर ह्या खुर्च्या मी स्वतः उचलेल. हा कार्यक्रम माझा म्हणल्यावर त्या प्रत्येक प्रतिमेची बरोबर कुठं ठेवायची ती व्यवस्था मी लावेल. कारण का? कार्यक्रम माझा आहे. जसं घराला मी माझा म्हणतो तसे या देशाला मला माझं म्हणता आलं पाहिजे. तसं होत नाही. अमेरिकेचे जपानचे लोक फिरायला गेले, नवरा बायको तर सुई धागा सोबत ठेवतात. का? तर देशाची प्रॉपर्टी ते आपली समजतात. त्यांच्या घटनेत तसं लिहिलेलं नाही. आपल्या बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 आहे ना, ए मध्ये कलम 51A त्यामध्ये लिहिलंय, राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची देखभाल करेल. हे लिहून देखील आपल्या इथले दलिंदर सुधारले नाही. तिकडं नवरा बायको फिरायला चालले जपान जर्मनीचे तर सुई धागा सोबत ठेवतात. कुठं बसमध्ये बसले, कुठं ट्रेनमध्ये बसले
फाटलेलं सीट दिसलं शिवतात का? राष्ट्राची संपत्ती आहे. आपल्या इथे एसट्या कोण फोडल्या? सरकारी शाळेच्या घंट्या कोण चोरल्या? हल्लेलं पत्र आपल्या गोठ्यावर कोण नेऊन टाकलं है ना? इमारतीच्या खिडक्या कोण फोडल्या? कोपऱ्यात थुकलं कोण? अरे ते जाऊ द्या, आपलं दलिंदर एसटीत बसलं, ते लोक शिवतात. एसटीत बसल्यावर पाहते सीटाली एक भोक आहे का? एक बोर्ड घालते, दुसरं बोर्ड जातं का पाहते, तिसरं बोर्ड जातं का पाहते. सीटातला जोपर्यंत पुठ्ठा याच्या हातात येत नाही, याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही. काही बाया इथं बसल्यात, त्याच्या पुढून ते पांढरं काय टाकले, त्यानं बायानं माणसानं चेक करून पाहिलं त्याला कुठं छिद्र आहे का. ते छिद्र असू द्या, आखा पडदा फाटला नसेल तर मग नाव बदला. मेंटॅलिटी आपली ती झाली तर भारत आपला म्हणण्यापेक्षा तो माझा म्हणता आला पाहिजे. प्रतिज्ञामध्ये आपण शब्द माझा वापरलाय, तो माझा शब्द आपल्या हृदयातून मरणार नाही याची काळजी घ्या. देशातल्या समाजसुधारक विचारवंत यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या विचारावर आपण चालणं काळाची गरज आहे. काही करा, आपल्या एकूण उत्पन्नाचा थोडाफार हिस्सा, म्हणजे या ठिकाणी तुम्ही एक समूह म्हणून राहतात, एक कुटुंब म्हणून राहतात. एखादा गोरगरीब आहे, एखादी मुलगी आहे, तिचे वडील वारलेले आहेत, एखादीची आई वारलेली आहे, शिक्षणाची तिच्यामध्ये महत्त्वाकांक्षा आहे, भरपूर काय करायचे, परिस्थिती आडवी आली, पूर्ण कुटुंबीय नात्याने एकत्र या, जात पाहू नका, धर्म पाहू नका, त्यासाठी पट्टी जमा करा. आमच्यासारख्या वक्त्याला इथं बोलणं भाषण बंद करा, ती पट्टी जमा करून त्या लेकराच्या शिक्षणाची व्यवस्था करा, तिला अधिकारी करा, तिला इथं बोलवा आणि तिला भाषण द्यायला लावा. ह्याच्यातून आपलं परिवर्तन होणार आहे. ते तुम्ही करणं काळाची गरज आहे. त्यासाठी एखादं एवढंही असून इथं परिस्थिती आडवी असेल, एखाद्या पुरील मायबापा आहेत, परिस्थिती आडवी आहे, तर आपला परभणील क्लास आहे, तुला नोकरी लागेपर्यंत खाणं पिणं राहणं आपल्याकडून मोफत एक भाऊ या नात्यानं. तुला इथं संभाजीनगरला बी शिकायचं आहे, कोणत्याही क्लासचं नाव सांग, त्याही क्लासला तुम्ही मोफत व्यवस्था करतो, हाही शब्द इथून द्यायलो. म्हणजे केवळ येऊन भाषणं ठोकायचे नाही, तर समाजासाठी काही देता आलं पाहिजे, ते देण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वजण करसाल अशी एक अपेक्षा ठेवतो. या ठिकाणी याच्या अगोदर ज्या मॅडम बोलल्या, हिंदीमध्ये बोलल्या होत्या, खूप छान बोलत होत्या. त्यानंतर सरांनी अतिशय छान पद्धतीनं हिंदीमध्ये जे काही प्रस्तावना असेल, कार्यक्रमाचं समालोचन असेल, ते छान पद्धतीने केलं. यानंतर रेखा मॅडम, म्हणजे आमच्या कॉलच्या एवढी बेजारी झाली की मी क्लासमध्ये असल्यामुळं 8-9 तास क्लास असतो, मी सहसा 99% फोन उचलतच नाही. आणि ते कार्यक्रम करण्याच्या नादात आपल्या क्लासचा कार्यक्रम होऊ नये, कारण भाषणाच्या वक्त्याला 1-2 वर्ष विचारते कोणी बी, नंतर कोणी विचारत नाही. म्हणून आपल्याला याच्यात करिअर करायचं नाही, आपण जी हे तीच कॅसेट वाजवणार आहे, वेगळं काही बोलणार नाही. आपलं काम क्लास क्षेत्रात वेगळं बोलता येते आपल्याला, तिथं विषय वेगवेगळे असतात, इथं काय वेगळं बोलायचे. सांगायचं तात्पर्य एक आहे, या क्षेत्रापासून परिपूर्ण बाजूला जायचे, क्लास या गोष्टीवरच फोकस करायचे. आणि राहिली गोष्ट, ज्या लोकांना वाटलं बाबा की बाबासाहेबांच्या विचारमंचावर येऊन केवळ फायदा घेतला आहे, तर ज्या दिवशी मी कुठल्या पक्षाचा रुमाल गळ्यात घातला, ज्या दिवशी कुठल्या व्यक्तीच्या प्रचारसभेत किंवा कुठल्या व्यक्तीच्या मागं पुढं फिरलो, तर मग त्या ठिकाणी सरळ भाषणात ईट फेकून आणायची. का तर कुठल्याही पक्षाचा रुमाल गळ्यात घालून कुठल्याही नेत्यांचा आहे ना ताटाखालची मांजर होण्यापेक्षा हा रुमाल गळ्यात घालून बाबासाहेबांच्या विचाराचा वाघ झालेलं कधी चांगलं आहे, ते सदैव जपेल हा शब्द इथून देतो. मला या ठिकाणी बोलवलं, तुम्ही ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सर्व महिला मंडळांचे, पुरुष मंडळाचे, लहान थोरांचे, विचार मंचावरील सर्व सन्मान्य मान्यवरांचे हृदयाच्या तळापासून आभार व्यक्त करतो. थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.